हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द रेडियाई ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. एक फ्रस्टम शेप बकेट आहे. आता या ठिकाणी मी बकेटची फिगर काढलेली आहे. हे बकेट फ्रस्टम शेप्ड आहे आणि याची आपल्याला रेडियस दिलेली आहे. हा जो मोठा सर्क्युलर सरफेस आहे याची रेडियस आपण R1 कन्सिडर करणार आहोत. त्याची रेडियस आपल्याला 14 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि हा जो लहान सर्क्युलर सरफेस आहे याची रेडियस आपण R2 कन्सिडर करणार आहोत आणि ही रेडियस आपल्याला किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. हाईट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर. आता या बकेटची हाईट किती दिलेली आहे आपल्याला 30 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. आणि याच्यामध्ये किती वॉटर मावू शकेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच काय काढावं लागेल आपल्याला या फ्रस्टमचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आता आपल्याला या ठिकाणी 1 लिटर इज इक्वल्स टू 1000 सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जे ॲन्सर आहे ते काय करायचं आहे लिटरमध्ये काढायचं आहे. आपल्याला ॲन्सर सेंटीमीटर क्यूबमध्ये मिळेल, ते ॲन्सर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. पास सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपल्याला काय विचारलेलं आहे. हे बकेट किती वॉटर होल्ड करू शकेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या फ्रस्टम शेप्ड बकेटचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आता व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम फॉर्म्युला काय आपला 1/3 पाय h ब्रॅकेटमध्ये R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हा फॉर्म्युला यूज करून आपण या फ्रस्टम शेप्ड बकेटचं व्हॉल्यूम काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलेले आपल्याला. द रेडियाई ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला 2 सर्क्युलर एंड्सची रेडियस दिलेली आहे. R1 इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. आणि हाईट दिलेली आहे आपल्याला. हाईट किती आहे पहा. h इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ द बकेट फॉर्म्युला काय आहे 1/3. आपला कोणचा फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय R स्क्वेअर h. या ठिकाणी काय येईल 1/3 पाय h. फ्रस्टमसाठी काय येईल फॉर्म्युला 1/3 पाय h आहे तसं लिहायचं. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. 1/3 पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. 22/7 इंटू h हाईट किती आहे 30 इंटू ब्रॅकेटमध्ये R1 स्क्वेअर. R1 किती आहे पहा 14चा स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर. R2 किती आहे 7चा स्क्वेअर प्लस R1 किती आहे 14 इंटू R2 किती आहे 7 इज इक्वल्स टू. आता या ठिकाणी आपण भाग घालू. 3 1 जार 3 3 10 जार 30. 22/7 इंटू 10. आता ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 14चा स्क्वेअर किती येईल 14चा स्क्वेअर किती येईल 196 प्लस 7चा स्क्वेअर 7 7 जार 49 प्लस 14 7 जार किती येईल 98. आता या सगळ्याची आपण ॲडिशन करू. किती येईल पहा 196 प्लस 49 प्लस 98. 9 प्लस 6 15 15 प्लस 8 23 3 कॅरी ओव्हर 2 9 प्लस 2 11 11 प्लस 4 15 15 प्लस 9 24 कॅरी ओव्हर 2 2 प्लस 1 3 343 येईल. 22/7 इंटू 10 इंटू 343. आता 7ने आपण 343ला भाग घालू. 7 1 जार 7 7 4 जार 28 28 प्लस 6 किती येईल 34. म्हणजे ते 6 राहतील 63 होईल. 7 9 जार 63 किती मिळालं 49. 22 इंटू 10 इंटू 49. आता 22 इंटू 10 किती येईल 220 इंटू 49. मल्टिप्लिकेशन करू आपण. 220 इंटू 49. 220 इंटू 49
9 0 जार 9, 9 2 जार 18, कॅरी ओवर 1, 9 2 जार 18, 18 प्लस 1 19, 0 4 0 जार 0, 4 2 जार 8, 4 2 जार 8 प्लस 0 8 प्लस 0 8, 9 प्लस 8 17, कॅरी ओवर 1, 8 प्लस 1 9, 9 प्लस 1 10. म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 10,780. 10,780. युनिट काय येईल व्हॉल्यूम काढलेला आहे आपण म्हणजेच सेंटीमीटर क्यूब येईल. आता आपल्याला आन्सर कशामध्ये काढायचा आहे लिटरमध्ये काढायचा आहे. आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी 1 लिटर मीन्स 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल या 10,780ला 1000ने डिवाइड करावं लागेल. 10,780 अपॉन 1000 लिटर. लिटर करण्यासाठी काय केलं आपण याला 1000ने डिवाइड केलं. आता याला 1000ने डिवाइड केल्यानंतर आता इथे किती झिरो आहेत 1 2 3 म्हणजेच 3 वर पॉईंट काय होईल या बाजूला येईल. म्हणजेच पॉईंट कुठे येईल पहा 1 2 3 पॉईंट या ठिकाणी येईल. 10.780 लिटर्स. 3 झिरो आहेत त्यामुळे पॉईंट आपण 1 2 3 3 डिजिट नंतर पॉईंट दिला. तर ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 1 लिटर इज इक्वल्स टू 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आन्सर काय मिळाला आपल्याला 10.780 लिटर्स. आन्सर लिहू आपण म्हणजेच बकेट किती वॉटर होल्ड करू शकतो 10.780 लिटर्स. आन्सर लिहू आपण देअरफॉर बकेट कॅन होल्ड 10.780 लिटर्स ऑफ वॉटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.